चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत। तर नुकतेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीला स्थगिती देत मुनगंटीवार यांना धक्का देण्याचे काम केले आहे। त्यातच शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा रद्द झाल्याच्या कारणावरून दोन्ही नेत्यांच्या समर्थक नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की होऊन जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली। यामुळे जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत राजकारणाला ऊत आल्याचे चित्र दिसत आहे। यावरून मुनगंटीवार यांनी बोचरी प्रतिक्रिया देत, मला जिल्ह्यातील अंतर्गत वादाबाबत काहीही माहीत नाही, आता चंद्रपूर जिल्हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चालवत आहेत असे म्हटले आहे। यामुळे मुनगंटीवार आता आपल्या पक्षातील नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मला जिल्ह्यातील अंतर्गत वादाची माहिती नाही, मला जिल्ह्यातील प्रश्नांवर कधीच मत व्यक्त करायचं नाही। सध्या चंद्रपूर जिल्हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चालवत असून तेच आमची जिल्हा संघटना चालवत आहेत। यावर उत्तर तेच देऊ शकतील किंवा याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगू शकतील असे त्यांनी उत्तर दिले। मला माहित नाही, कारण आता चंद्रपूर जिल्हा हा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब चालवत आहेत। त्यामुळे यावर काही विचारायचं असेल तर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना विचारावं किंवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना विचारावं। या जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नाबद्दल आता मला कधीच मत व्यक्त करायचं नाही। मी पुन्हा सांगतोय, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्याची आमची संघटना चालवत आहेत। तुम्हाला या संदर्भात जास्तीची माहिती पाहिजे असेल तर फिजिक्सच्या पुस्तकामध्ये केमिस्ट्रीचा पाठ वाचू नका। तुम्हाला काय पाहिजे, बातमी पाहिजे का? मी जेव्हा सांगितलं मी बोलणार नाही। मी आता प्रतिज्ञा घेतली आहे, संपला विषय। तुम्हाला जर जास्तीची माहिती पाहिजे असेल तर मी पुस्तकाच्या दुकानाचं नाव सांगतोय ना, तुम्ही त्या बुक डेपोमध्ये जाण, तिथून माहिती घ्या काय आहे ते। कारण ते संघटना चालवत आहेत, ते सर्व जर जिल्ह्याचे निर्णय करत आहेत तर त्यांना माहिती। मी अलिप्त झालो आहे, मी संघटनेवर लक्ष घालणार नाही। विकासावर, जनतेच्या प्रश्नावर, धानाच्या बोनसवर, वैधानिक विकास मंडळावर, दक्ष भत्त्यावर, या ठिकाणच्या उद्योग क्षेत्रातल्या बेरोजगारांच्या संदर्भात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हे मी मांडेन। कारण तो जनतेने मला अधिकार दिलाय, पक्षाने तिकीट दिली, जनतेने सांगितलं की पक्षाने दिलेल्या तिकीटच्या आधारावर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, तर मी विदर्भाच्या जनतेचे प्रश्न मांडेन, ते सोडणार नाही। पण आता कल्याण म्हणून जर माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रपूरच्या संघटनेचं कल्याण करण्याचा त्यांनी निर्णय केला असेल तर मग आपण वाट पाहिली पाहिजे। शेवटी ज्यांना गाडी चालवण्याचा अधिकार दिला, मागून आपण सूचना करून त्यांना डिस्टर्ब करण्याचं काही कारण नाही। त्यांनी निर्णय केला, त्यांनी निर्णय केल्यावर आता पुढचं सर्व काही ते पाहतील।